मोटारसायकल चोरी करणारा एक आरोपी व एक विधी संघर्षित बालक आणि चोरीच्या मोटारसायकल खरेदी करणारा आरोपी जेरबंद करून चोरीच्या 8 मोटारसायकल जप्त करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे नाशिक शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता त्यांचे तांत्रिक विश्लेषण व घटनास्थळावरील CCTV फुटेज यांच्या आधारे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पथकाने पिंपळगाव खांब मनोहर लॉन्सचे समोर गणेशनगर नाशिक या ठिकाणी सापळा लावून चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी आलेल्या 2 संशयित आरोपी गौरव शिवानंद प्रसाद वय 19 वर्ष व एक विधी संघर्षित बालक असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटारसायकल ही चोरली असून ती चोरतेवेळी वापरलेली होंडा कंपनीची ॲक्टिवा मोपेड गाडी अशा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी नाशिक शहर व तालुका सिन्नर येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोपेड गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेल्या मोपेड गाड्या त्यांच्या ओळखीचा प्रथमेश विनोद जोशी यास विक्री करण्यासाठी दिल्याने त्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपितांकडून एकूण 5,40,000 रुपये किमतीच्या 8 मोटारसायकल जप्त करण्यात येऊन नाशिक शहरातील खालील पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, संजय सानप, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, तेजस मते, सुनील खैरनार अशांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.